इथे प्रत्येकाच्या इच्छा आकांक्षा गळून पडतायत. तसे एक एक पान गळून पडावे शिशिर ऋतूला झालेल्या पानगळीच्या रोगात. पुन्हा बहर, पुन्हा पालवी फुटत राहते इथे प्रत्येकाला. सिसिफसच्या आयुष्यात तेवढाच विरंगुळा. सिसिफसच्या आयुष्यात फुटतो मग एक कोंब लेकुरवाळा. ना भर पुन्हा पालवी फुटत राहते इथे प्रत्येकाला. सिसिफसच्या आयुष्यात तेवढाच विरंगुळा. सिसिफसच्या आयुष्याला फुटतो मग एक कोंब लेकुरवाळा. आता हा सिसिफस कोण आहे ते समजून घ्या तरच हे कडवं कळेल. फार गमतीची गोष्ट आहे सिसिफस. सिसिफस गुगल सर्च करा आणि पुन्हा एकदा ऐका हे कडवं. लेकुरवाळ्या कोंबाची जिद्द मोठी न्यारी. आकाशाकडे नजर त्याची आणि स्वप्नाळी डोळ्यात उंच उंच भरारी. लेकुरवाळ्या कोंबाची जिद्द मोठी न्यारी. आकाशाकडे नजर त्याची आणि स्वप्नाळी डोळ्यात उंच उंच भरारी. सिसिफस पुन्हा फसवला जातो. इच्छा आकांक्षांच्या भोवऱ्यात पुन्हा अडकवला जातो. जसा शिशिर ऋतू अडकतो पुन्हा पुन्हा पानगळीच्या चक्रात. मूठ भरांच्या सांगण्यावरून ढीगभर भांडतायत आपापसात. मूठभरांच्या सांगण्यावरून ढीगभर भांडतायत आपापसात. मूठभरांची दंडेलशाही, मूठभरांची मुजोरी, मूठभरांची हुकुमशाही वाढत जाते दिवसेंदिवस. ढीगभरांना पायाखाली तुडवण्यासाठी. माणसं मारली जातात, गायब केली जातात, गाडली जातात, खपवली जातात. ढीगभरांपैकी मूठभरांच्या सांगण्यावरून ढीगभरांकडूनच. संसदेत आणि रस्त्यावरही ते मुठभर खिल्ली उडवतात ढीगभरांच्या गरिबीची, जी त्यांनीच त्यांच्यावर लादली आहे पाप पुण्याच्या बुरख्याआडून.
शरीर म्हणजे फक्त हाडाचा सापळा असावा अशा एखाद्या माहुताने अवाढव्य हत्तीवर आपलं नियंत्रण ठेवावं. तसं नियंत्रण ठेवतात मुठभर ढीगभरांवर. आणि एखाद्या हत्तीने केलीच जर का बंडखोरी तर तो बंडखोर हत्ती पिसाळला असल्याचं जाहीर केलं जातं मुठभरांकडून. मग अशा बंडखोर हत्तीला मुठभरांच्या मते पिसाळलेल्या हत्तीला साखळ दंडात जखडलं जातं आणि ठार केलं जातं गोळ्या घालून. त्याच मुठभरांच्या सांगण्यावरून. एखादी गोष्ट त्याच्या मनासारखी झाली नाही की तो आदळापट करतो, चिडतो, रागावतो, कधी स्वतःवर कधी इतरांवर. एखादी गोष्ट त्याच्या मनासारखी झाली नाही की तो सिगारेटी ओढतो, कधी एकटा, कधी मित्रांबरोबर. एखादी गोष्ट त्याच्या मनासारखी झाली नाही तर तो आदळापट करतो, चिडतो, रागावतो, कधी स्वतःवर कधी इतरांवर. एखादी गोष्ट त्याच्या मनासारखी झाली नाही तर तो दारू प्यायला बसतो, कधी एकटा, कधी मित्रांबरोबर. एखादी गोष्ट त्याच्या मनासारखी झाली नाही तर तो आदळापट करतो, चिडतो, रागावतो, कधी स्वतःवर कधी इतरांवर. एखादी गोष्ट त्याच्या मनासारखी झाली नाही तर तो रांड बाजारात जातो, कधी एकटा, कधी मित्रांबरोबर. एखादी गोष्ट त्याच्या मनासारखी झाली नाही तर तो आदळापट करतो, चिडतो, रागावतो, कधी स्वतःवर कधी इतरांवर. एखादी गोष्ट त्याच्या मनासारखी झाली नाही तर तो कधी कधी देवळात जातो एकटाच. एकदा देवळाच्या आवारात कुणीतरी XYZ त्याला भेटला. नमस्कार चमत्कार झाल्यावर साखरेच्या पाकात घोळवलेल्या शब्दात तो इसम त्याला म्हणाला, तुम्ही एका बड्या कंपनीत नोकरी करता आणि अजूनही अविवाहित असल्याचं कळलं. तुम्हाला लग्न करायचं असेल तर माझ्याकडे तुमच्यासाठी एक स्थळ आहे. मुलगी अगदी तुमच्यासारखीच सालस आणि सरळ मार्गी आहे. तीही अधनमधनं येते या देवळात. तुम्ही म्हणत असाल तर इथेच तुमची भेट घालून देतो. हे माझं कार. त्याने त्या निघून चाललेल्या पाठमोऱ्या इसमाकडे
पाहिलं आणि स्वतःशीच हसला. मग गाभाऱ्यातल्या मूर्तीकडे पाहत म्हणाला, मुलगी सालस आणि सरळ मार्गी आहे, माझ्यासारखी. अघोषित आणीबाणी, वाढती बेरोजगारी, वाढती महागाई, वाढती गरिबी, वाढता भ्रष्टाचार आणि झपाट्याने होत असलेले रुपयाचे अवमूल्यन. भ्रष्ट राजकीय नेते, भ्रष्ट ब्युरोक्रेसी आणि त्यांच्या झपाट्याने वाढत जाणाऱ्या आसुरी महत्वाकांक्षा. शिक्षणाचे 3 तेरा, आरोग्य व्यवस्थेचा सत्यानाश, सामान्य नागरिकांची मुस्कटदाबी आणि गुंडांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य सामान्य नागरिकांच्या मनात धडकी भरवणारे. जमीन आणि पैशासाठी जगभर चाललेले वाद, धार्मिक कलह, जातीपातीवरून होणाऱ्या दंगली, मारामाऱ्या, खून आणि पाशवी अत्याचार, मानवतेला काळीमा फासणारे. जगभर या असल्या गोष्टींना ऊत आलेला असताना परवाच तो तिला आय लव्ह यू म्हणाला आणि उद्या ते दोघं लग्न करतायत म्हणे. नांदा सौख्य भरे. मी एक दगड, ओबड धोबड, उघड्या माळरानावर स्थिर. मी एक दगड, एकटा दुकटा, ओबड धोबड. मी एक दगड. ऋतुचक्र रोखून नजर मजवर, पण मी अविचल, स्थिर, निर्विकार. मी एक दगड, एकटा दुकटा, ओबड धोबड. मी एक दगड. उघड्या माळरानावर स्थिर. मी एक दगड. मी अभेद्य,
कणखर, मी अबोल, मी सखोल, मी विश्वंभर, मी एक दगड, ओबड दोबड एकटा दुकटा, मी एक दगड तटस्थ, शेंदूर न फासलेला, मी एक दगड, ओबड दोबड उघड्या माळरानावर स्थिर तटस्थ, शेंदूर न फासलेला.